नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू। तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे की शिवाजी महाराज यांचे आजूळ कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवाजी महाराज यांचे आजूळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा जिल्ह्यात हे शिवाजी महाराजाचे आजूळ होते। प्रश्न क्रमांक 2 भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते? भारतीय नौदलाचे जनक खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 3 महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? महात्मा गांधी यांचे खालीलपैकी राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते। प्रश्न क्रमांक 4 मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1906 रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 5 गुरु गोविंद सिंग हे शिखाचे कितवे गुरु होते? गुरु गोविंद सिंग हे शिखाचे कितवे गुरु होते? तर ऑप्शन क्रमांक 3 10वे हे गुरु गोविंद सिंग शिखाचे गुरु होते। प्रश्न क्रमांक 6 हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले। 7 कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला? कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 1961 रोजी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 8 हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात। प्रश्न क्रमांक 9 उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या 2022च्या परिषदेचे ठिकाण कोणते आहे? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या 2022च्या परिषदेचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या 2022च्या परिषदेचे ठिकाण आहे। 10 आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 21 जून हे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 11 हा आंबा प्रत्यक्ष साखरच या विधानातील उपमान ओळखा। हा आंबा प्रत्यक्ष साखरच या विधानातील उपमान ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 साखर हे विधानातील उपमान योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार येथे महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण म्हणजे CID विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 14 भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2
सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15 देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 NIA ही देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा आहे. 16 महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? महाराष्ट्राचे निमलष्करी दल खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 SRPF हे महाराष्ट्राचे निमलष्करी दल होय. 17 खालीलपैकी टिंबटिंब ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे. खालीलपैकी टिंबटिंब ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मुधोळ हाउंड ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे. प्रश्न क्रमांक 18 पोलीस पाटील यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? पोलीस पाटील यांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी हे पोलीस पाटील यांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 19 कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तहसीलदार यांना कोतवालाची नेमणूक करण्यास अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत? महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 6 हे महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात नवीन जमीन महसूल वर्ष सुरू होते. प्रश्न क्रमांक 22 गावाच्या पिकाची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? गावाच्या पिकाची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी हा गावाच्या पिकाची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल तयार करतो. प्रश्न क्रमांक 23 आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली आहे? आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिली आहे. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव खालीलपैकी कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे. क्रमांक 26 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे व केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे व केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे व 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. क्रमांक 27 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे खालील गीत कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मो इक्बल यांनी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत लिहिलं आहे. चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 रोजी चले जाव चळवळ सुरू झाली. प्रश्न क्रमांक 29 वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे खालील गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक
2. बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. प्रश्न क्रमांक 30वा. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते. 31वा. मराठी साम्राज्याची 5वे पेशवे कोण होते? मराठी साम्राज्याची 5वे पेशवे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नारायणराव हे मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे होते. प्रश्न क्रमांक 32वा. शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे. शिवाजी महाराजांच्या काळात यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे. तर ऑप्शन क्रमांक 4 अष्टप्रधान मंडळ हे शिवाजी महाराजांच्या काळात राज्यकारभार करत असे. 30वा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना कोणती घोषणा दिली? नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना कोणती घोषणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 चलो दिल्ली ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश ही घोषणा दिली. महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या टिंबटिंब आहे. महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 हे महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 34वा. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 36वा. शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 37वा. विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणात मोजतात? विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणात मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अँपिअर मध्ये विद्युत प्रवाह परिमाण मोजतात. प्रश्न क्रमांक 38वा. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड येथे कातकरी आदिवासी जमात आहे. प्रश्न क्रमांक 39वा. घटना कलम 124 नुसार कशाची स्थापना झाली आहे? घटना कलम 1924 नुसार कशाची स्थापना झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालयाची घटना कलम 124 नुसार स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 40वा. नाटो या संघटनेत किती देश आहेत? नाटो या संघटनेत खालीलपैकी किती देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 30 हे नाटो या संघटनेत देश आहे.